कशी झाली शावी पनीरची भाजी? नमस्कार, आज आपण करणार आहे पनीरची रेसिपी. त्यासाठी लागणारं साहित्य: आपण एका बाउलमध्ये कांदा घेतलाय, शिमला मिरची, टोमॅटो, गाजर, मटार. आपण पाव किलो पनीर घेतलंय स्वच्छ धुवून. आपण पनीरचे छोटे छोटे पीसेस करून घेऊया. आता आपण पनीर मॅरिनेट करून घेऊया. जर आपण पनीरची भाजी बनवत असेल तर आपण ते अर्ध्या तासाच्या साठी तरी आपण ते मॅरिनेट करायला पाहिजे, तर त्याचा टेस्ट खूप छान येतो. तर आपण टाकले पनीर, मटार. आता टाकणार आहे कांदा, शिमला मिरची, गाजर आणि 2 चम्मच मी दही घेतलंय. आपण म्हणजे आपण आपल्या अंदाजानुसार घेऊ शकतो. 2 चम्मच दही. त्याच्यानंतर आपण टाकणार त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला, हळद आणि गरम मसाला पावडर. बस. आता हे सगळं जे टाकले आपण ते प्रॉपरली मिक्स करून घेऊया आणि अर्धा तासानंतर आपण ते बुडून बघूया. पनीरची भाजी करण्यासाठी आपण पहिलं ग्रेव्ही करून घेऊया. त्याच्यासाठी कांदा घेतलाय, 2 मोठे कांदे घेतले, टोमॅटो घेतलाय 1 मोठा, लसूण घेतले आणि आलं घेतलंय. ग्रेव्ही करण्यासाठी आपण पहिली कढई गरम करायला ठेवले. कढई गरम झाले, आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया. थोडंसं तेल तापलंय कारण की कढई ऑलरेडी तापलेलीच होती. त्याच्यामध्ये आता आपण टाकूया कांदा. आता थोडा गोल्डन झालाय, त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकूया. हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडंसं व्यवस्थित चांगलं भाजून घेतल्यावर त्याला आपण मिक्सर मध्ये त्याची ग्रेव्ही करून घेऊया. ग्रेव्हीसाठी लागणारं आहे ते आता आपण प्रॉपर आता भाजून झाले. आता आपण गॅस बंद करून घेऊया. थोडं थंड झाल्यावर आपण ते मिक्सरला वाटून घेऊया. आता जे आपण मॅरिनेट केले ते आपण थोडंसं भाजून घेऊया, म्हणजे शॅलो फ्राय करून घेऊया. सगळ्या भाज्या, पनीर जे आपण मॅरिनेट करून अर्धा तास झाल्यावर घेतलं. जे आपण मसाला भाजून घेतलाय त्याची आता आपण ग्रेव्ही करून घेऊया. ग्रेव्ही झाली आपली मस्तपैकी. पनीरची भाजी आता आपण सुरू करतो. त्याच्यामध्ये आता टाकतोय आपण बटर. बटर चांगलं गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण टाकतोय आता जो आपण ग्रेव्ही केलेला तो मसाला. बटर मध्ये ग्रेव्ही आपण मस्तपैकी मिक्स करून घेतले. त्याच्यामध्ये आता आपण थोडे मसाले ऍड करूया. लाल तिखट, हळद, गरम मसाला पावडर आणि पनीर मसाला. मसाले आपण आता प्रॉपर सगळे मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. मसाले आणि ग्रेव्ही प्रॉपर मिक्स झाली. आता त्याच्यामध्ये आपण पनीर आणि भाज्या ऍड करूया. भाज्या आपण मसाल्यामध्ये प्रॉपर मिक्स करूया.
आता आपण 5 मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवूया, मग बघूया. आता आपण पनीर मध्ये थोडस पाणी ऍड करणार आहोत. जो आपण मसाला वाटला होता त्याच्यामध्ये आपण पाणी घेऊन तेच त्याच्यामध्ये ऍड करणार. खूप छान असं टेक्स्चर आलंय, एकदम हॉटेल सारखी दिसते, घरच्या घरी पनीर. घरच्या घरी खूप छान अशी पनीरची भाजी होते. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली होती. कशी झाली शावी पनीरची भाजी?